जय शिवराय जय शंभूराजे. तर आज आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत भिंगारीमध्ये. तुम्हाला लास्ट टाइम मी म्हटलेलं की मी परत एकदा तुम्हाला अपडेट देणार आहे. सो आता मी भिंगारीच्या गावाच्या बाहेर उभा आहे. सो आता मी तुम्हाला सगळे अपडेट देणार आहे गणपती बाप्पाबद्दल, की कारखाने कसे रेडी झालेत, गणपती कसे रेडी झाले. तर सर्वात पहिलं आपल्याला इकडे श्रीकला केंद्र लागलेलं आहे. इथे या ज्या सर्व मूर्त्या आहेत ह्या सर्व उंच अशा मूर्त्या आहेत ज्या मंडळासाठी शंभो नारायण. लास्ट टाइम पेक्षा इकडे अजून जास्त बाप्पा आलेले आहेत. इकडे सुद्धा उंच मूर्ती आहेत आणि इकडे सुद्धा शंभू महाराजांची अवतारातले बाप्पा. राधाकृष्णांची मूर्ती आहे. तर इकडे आपल्याला अजून एक कारखाना लागलेला आहे ज्याचं नाव आहे श्री गणेश कला केंद्र. तर आता आपण महेश कला केंद्रामध्ये आलेलो आहोत. लालबागचा राजा आहे. आता सगळं बाप्पाचे दागिने तिकडे लागणार बघू शकता. कडे त्रिशूल वगैरे. इथे छोट्या रूपामध्ये पण सुद्धा बाप्पा आहे. या शाडूमातीची मूर्ती आहेत. इकडे सुद्धा लालबागच्या राजाची मूर्ती आहेत. या सर्व इकडे शाडूमातीच्या मूर्ती आहेत. इथे कृष्ण रूपामध्ये शेष नागावरती एक मूर्ती आहे बाप्पाची. अजून बघू शकता इकडे असे नारळावरती बसलेलं किंवा अशी बॅलन्सिंग टाईप बाप्पा देखील इथं तयार केला गेला.
कृष्ण रूप आहे इथे. त्यानंतर इकडे सुद्धा आहे आसन्यस्त. हा लालबागचा राजा अवतार बाप्पा दाखवला ना मगाशी. इथे बघू शकता. इकडे सुद्धा एक तर इकडे आपल्याला अजून एक कारखाना लागलेला आहे ज्याचं नाव आहे पार्थ कला केंद्र. अजून अजून बाकी आहे बाप्पांच्या. इकडे सगळ्या शाडू मातीचे गणपती बाप्पा असं आहे. तर आपल्याला आता लागलेलं आहे साहिल कला केंद्र. तर एक स्पेशल गोष्ट दाखवतो. 5 ते 6 वर्ष अगोदर आम्ही हा बाप्पा विराजमान केला होता. त्याला बघून आठवण. किती गोड असा बाप्पा आहे. इथे सर्व वारकरीच्या रूपांमध्ये बाप्पा आहे बघू शकता. अजून गल्लगम बाकी त्यांचं. साहिल कला केंद्र यांचा दुसरा समोरच कारखाना सुद्धा आहे. अजून बाप्पा रेडी होतात त्यांचे. तेजू तर आता आपण आलेलो श्री कला केंद्र यांच्या दुसऱ्या कारखान्यामध्ये.
आले आल्या नजर ह्याच्यावरती जाते नसते. इथे आखणी काम सुरू आहे. इथे श्री कला केंद्र यांचा 3रा वर्कशॉप आहे. गौराई मातेची मूर्ती आहे इथे. शाडू मातीच्या मूर्त्या त्या सगळ्या. तर आता आपण आलेलो आहोत स्वप्नील कला केंद्रामध्ये. साहिल कला केंद्र करून हा कारखान्याचं नाव आहे. चिंतामणी बाप्पाची मूर्ती तिथे आहे. इथे लास्ट टाइम सुद्धा आपण आलो होतो. तरी अजून मूर्त्या वाढल्यात, बट अजून थोडंसं अजून काम बाकी आहे बाप्पांचं.
तर आता सर्व मूर्त्या दाखवून झालेल्या आहेत. तर सीन असा इकडे आहे की अजून मूर्त्या काही काही रेडी नाहीत, काय काय कारखान्यामध्ये अजून म्हणजे काम चालू आहे बाप्पांचं. तर आपण पुन्हा एकदा येणार आहोत, परत एकदा आपण तुम्हाला बाप्पा दाखवणार आहोत की ऑलमोस्ट झालेत. लास्ट टाइमपेक्षा खूप बेटरली खूप जास्त बाप्पा अजून रेडी झालेले आहेत. सो अजून होणार आहेत, तर आपण तेव्हा सुद्धा येणार आहोत. आणि आपल्या घरच्या बाप्पा सुद्धा आपल्याला बुक करायचं तर तेव्हा सुद्धा आपण येणार आहोत.